5 ऑगस्टपर्यंत जमा होणार या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना हितासाठी रक्षण करण्यासाठी सरकारने पीक विमा योजनेची व्यापक अंमलबजावणी करण्यात निर्णय घेतलेला आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या त्यांच्या पिकासाठी आर्थिक संरक्षण मिळावा आणि मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे झालेल्या पत्रकार परिषदेत या योजनेत विस्तार माहिती दिली आहे। तर मुख्यमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केलेली आहे। या यादीत एकूण 35 जिल्ह्याचा समावेश आहे। तर मी या जिल्ह्याचे तुम्हाला नाव सांगतो। अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नागपूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 35 जिल्ह्याचा समावेश आहे। तर याची यादीसुद्धा आलेली नाही। याची जेव्हा यादी येईल तेव्हा मी या चॅनलवर नक्कीच अपडेट देईल। तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला जेव्हा यादी येईल सर्वात पहिले तुम्हाला कळेल। तर सर्वात आधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नाही केला असेल व्हिडिओला लाईकसुद्धा करा।